नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा अकाउंट्स गुरु निलेश तुमच्यासाठी घेऊन आलोय. खास मराठीतून काही मित्रांच्या आग्रहास्तव ही सिरीज आपण करतोय. लक्षात घ्या मित्रांनो, मागील 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या टर्म्स तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. आता आपण एक बोर्डाचं उदाहरण तुमच्या समोर लाईव्ह आता सोडून बघूया, जेणेकरून या तिन्ही सिरीज जर तुम्ही पाहिल्या तर निश्चितपणे एनपीओ हा जो काही तुमच्या समोरचा विषय आहे तो विषय अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि अडचण राहणार नाही तुम्हाला. तर अपेक्षा करतो की तुम्ही मागच्या 2 व्हिडिओप्रमाणे यालाही तुम्ही थोडंसं गंभीरपणे बघाल आणि तुमचा जो काही अवघड भाग आहे एनपीओचा तो तुम्ही तुमच्यासाठी सोपा करून घ्या. तर चला ठीक आहे, हा बघा एक बोर्डाचं उदाहरण आहे. तुम्हाला उदाहरण दिसत असेल क्लिअर, मी तुमच्यासाठी सगळं वाचतो. उदाहरण पहा. फॉलोइंग इज द रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ मार्क्स यशोधरी इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. ओके, आणि 31 मार्च 2020 या दिवशीचे त्यांचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हा रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट आहे मित्रांनो. बघा, रिसीट साईडला त्यांच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, पेमेंट साईडला आहेत. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ही तुम्हाला माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये क्लबकडे बुक्स आहेत, फर्निचर, बिल्डिंग फंड, फिक्स डिपॉझिट, काय प्रश्नचिन्ह आहेत. व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी बघू. आणि 3 ऍडजस्टमेंट आहेत मित्रांनो. एक तर पहिली ऍडजस्टमेंट वाचतो मी, पहा. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी डिड एज अ रेव्हेन्यू इन्कम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या डोनेशन मधून 50% डोनेशन बिल्डिंग फंड साठी आहे आणि बाकीचं रेव्हेन्यू आहे. कसं करायचं सांगू. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5300 आहेत. तर सबस्क्रिप्शन या ठिकाणी आहे, त्याला तुम्ही मार्किंग करून घ्या किंवा एखादी खूण करा. जसं आपण ऍडजस्टमेंट वाचतून आधी सगळ्या गोष्टी मार्किंग करतो, विशेष काही एवढी गरज नाही मार्किंगची, कारण कमी आहेत ऍडजस्टमेंट. लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायला सांगितली. जरी नसती सांगितली तरी मागच्या मी उदाहरणात तुम्हाला सांगितलेलं एका लेक्चरमध्ये की लाईफ मेंबरशिप ही कॅपिटल इन्कम आहे आणि त्यांनी आपल्याला सांगून दिलेले आहे. तर ठीक आहे, आता आपण या प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला प्रयत्न करूया. पहा मित्रांनो, इथे हा तुमचा उत्तरातला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलेला आहे मी एका पेजवर, आणि दुसऱ्या पेजवर ही तुमची बॅलन्स शीट बनवलेली आहे. त्यामुळे माझं जे काम आहे ते 2 पेजवर चालणार आहे. तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सहजपणे तुमच्या लक्षात येतील. तर आता आपण पोस्टिंगने सुरुवात करूया. सर्वप्रथम मी रिसीट साईडचं पोस्टिंग तुमच्यासाठी करून देतो. आता सगळ्यात सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे असलेले हातातले पैसे 8,000 कॅश इन हँड ज्याला आपण म्हणतो, आणि तुमच्या बँकेमध्ये 1,00,000 रुपये. हे कुठेही लिहायचं नाही. जर हे लिहिण्याचा योग आलाच असता तर जुन्या बॅलन्स शीट मध्ये, पण जुनी बॅलन्स शीट आपल्याला काही बनवायची तर या ठिकाणी आवश्यकता नाहीये, कारण कॅपिटल फंड नावाची गोष्ट त्यांनी आपल्याला रेडीमेड दिलेली आहे. त्यामुळे जुनी बॅलन्स शीट आपण बनवणार नाही. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला इग्नोर कराव्या लागतील, टाळाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला जी दुसरी गोष्ट आहे ती इंटरेस्ट, 50,000 रुपये तुम्हाला व्याजापोटी मिळालेले आहे. ती तुमची इन्कम आहे मित्रांनो, आणि म्हणून तुम्ही तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला लिहा बाय इंटरेस्ट, बरोबर. आणि ते इंटरेस्ट किती तुम्हाला मिळालेले आहे? 50,000. त्याला कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसल्यामुळं मी सरळ ते बाहेरच्या कॉलम मध्ये लिहिले. त्यानंतर आहे सबस्क्रिप्शन, 30,000 रुपये सभासदांच्या वर्गणी पोटी तुम्हाला मिळालेले. ती पण तुमची इन्कम आहे, पण त्याला एक ऍडजस्टमेंट असल्यामुळं ते मी इनर कॉलमला लिहिणार. सबस्क्रिप्शन इनर कॉलमला या पद्धतीने मी लिहितो आणि एक खाली ओळ जो जागा सोडतो, जेणेकरून मला त्याची वजाबाकी किंवा बेरीज आवश्यकतेप्रमाणे करता येईल. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज, आजीव सभासद फीज मिळालेली आहे. या ठिकाणी कॅपिटल फंड साठी 2-3 ओळी सोडतो आणि नंतर लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार मित्रांनो. लाईफ मेंबरशिप फीज ही तुमची लायबिलिटी आहे. 2-3 ओळी सुरुवातीला सोडू, मग लिहितो लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फीज ही नेहमीच तुमची कॅपिटल इन्कम असणार आहे, 40,000.
तुमच्या समोर उदाहरण आहे, तुमच्या समोर लाईव्ह मी बनवतो, हे सगळं पहा. त्याच्यानंतर डोनेशनला ऍडजस्टमेंट काय आहे? 50% डोनेशन बिल्डिंग साठी आहे, म्हणजेच ते कॅपिटलाइज करायचे आणि 50% तुमचं रेव्हेन्यू इन्कम आहे. त्यामुळं डोनेशन लिहिताना या ठिकाणी येतो इन्कम साइडला आधी लिहू आपण बाय डोनेशन. देणगी किती डोनेशन मिळाले तुम्हाला? 5 लाख रुपये. इनर कॉलमला लिहूया आपण 5 लाख रुपये. त्यानंतर इथं लिहायचं लेस कॅपिटलाइज. थोडीशी जागा माझ्याकडे कमी आहे. लेस कॅपिटलाइज 50%, म्हणजे 2,50,000 कॅपिटलाइज करायचं. आता 5 लाखातून 2,50,000 गेलं तर 2,50,000 बाहेर आणा. या 5 लाखातून हे गेलं तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, डोनेशन फॉर बिल्डिंग, आणि हे तुमचं रेव्हेन्यू इन्कम राहिलं मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे त्याला मी इथं लिहितो. काय लिहिणार त्याला? इथं लिहिणार डोनेशन फॉर बिल्डिंग. डोनेशन फॉर बिल्डिंग 2,50,000. ते तिथून मी लेस केलं ते सरळ इथं. ओके, या पद्धतीनं डोनेशन लिहिलं. त्याच्यानंतर ट्युशन फीज, अर्थात तुमचं कॉलेजचं उदाहरण आहे. ट्युशन फीज मिळून तुम्हाला जे काही उत्पन्न मिळतंय ती तुमची इन्कम आहे, आणि ती इन्कम तुम्ही या ठिकाणी बाय ट्युशन फीज. ट्युशन फीज ही तुमची रेव्हेन्यू इन्कम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 11,50,000 कोणती ऍडजस्टमेंट नाही त्याला. 11,50,000 ट्युशन फीज. त्याच्यानंतर टर्म फीज, ही पण तुमची इन्कम आहे, त्याच्यामुळं इन्कम साइडला जाणार टर्म फीज. ओके, ती 2 लाख रुपये आहे. ही सुद्धा तुमच्या क्लबची रेव्हेन्यू इन्कम आहे मित्रांनो. सन्ड्री रिसीट्स, किरकोळ तुम्हाला काय आलेले जे काय पैसे आहेत ते बाय सन्ड्री रिसीट्स, किरकोळ आलेले पैसे 10,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर ऍडमिशन फी आणि कंसामध्ये रेव्हेन्यू दिलेलंच आहे, त्यामुळे ते सुद्धा तुमच्या इन्कम साइडला येणार. ऍडमिशन फीज अमाऊंट त्याची 50,000. तर या पद्धतीनं तुमच्या रिसीट साइडचं पोस्टिंग मी पूर्ण केलेलं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे समजलेल्या असतील. रिसीट साइडचं पोस्टिंग करत असताना ते 2 ठिकाणी जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. एक तर ते इन्कमला जाईल किंवा लायबिलिटीला. रिसीट साइडचं पोस्टिंग एक तर इन्कम साइडला जाणार जर ते रेव्हेन्यू इन्कम असेल तर, आणि कॅपिटल इन्कम असेल तर ते कुठं जाणार? तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. तर त्यातून 2 गोष्टी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला मी नोंदवल्या आणि बाकीच्या गोष्टी ह्या तुमच्या इन्कम साइडला आलेल्या आहेत. आता आपण पेमेंट साइडला जाऊया. पेमेंट साइडला बाय सॅलरी टू टीचिंग स्टाफ, शिक्षक आहेत, ज्युनियर कॉलेजचं सिनियर कॉलेजचं उदाहरण आहे, तर पगार दिलेला आहे तुम्ही, तर तो तुमच्या खर्चामध्ये जाईल. टू सॅलरीज. ओके, टीचिंग स्टाफची सॅलरी कोणत्याही प्रकारची त्याला ऍडजस्टमेंट नाहीये मित्रांनो, आणि ऍडजस्टमेंट नसल्यामुळे त्याला सरळ मी आउटर कॉलम मध्ये लिहितो. अशा पद्धतीने हा माझा आउटर कॉलम राहील 10 लाख रुपये. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत मित्रांनो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा पण तुमचा खर्च आहे. ओके, इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, त्यालाही कोणत्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला लिहितो. त्याच्यानंतर बुक्स म्हणजे तुम्ही तुमच्या क्लबसाठी काही पुस्तकं खरेदी केली. आता पुस्तकं हे काय तुमचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही, ते कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळं ते तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहायचं. पण लक्षात घ्या मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला ऑलरेडी आधीचे पण बुक्स असणार आहेत, म्हणून लिहिताना थोडीशी काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची? या ठिकाणी तुम्ही असं लिहायचं बुक्स, कारण ती तुमची मालमत्ता आहे. जागा एक ठेवायची आणि त्यानंतर लिहायचं ऍड न्यू बुक्स. हे जे बुक्स आहेत हे नवीन आहेत, आणि ते नवीन किती रुपयाचे बुक्स तुम्ही खरेदी केले? 64,000चे. तर आम्ही इथं 64,000 लिहितो. एक वर जागा सोडायची. त्यानंतर बुक्स नंतर काय? फर्निचर. फर्निचर ही सुद्धा तुमची मालमत्ता आहे मित्रांनो, ती सुद्धा लिहित असताना काळजी घ्यायची.
फर्निचर, जुनं फर्निचर लिहिण्यासाठी आधी आपल्याकडे जागा ठेवायची आणि त्यानंतर त्याच्या खाली लिहायचं ऍड न्यू फर्निचर. ऍड न्यू फर्निचर म्हणजे हे नवीन आहे, आधी जुन्याला पहिल्यांदा स्थान द्यायचं, मग नवीन. आपल्याकडे माहिती आहे तिथे खालच्या चार्ट मध्ये दिसतंय आपल्याकडे जुनं पण आहे, जुनं हे आधी आलं पाहिजे, नंतर नवीन आलं. मग नवीन कितीचे 55,000, त्यालाही एक जागा सोडतो. पुढे जाऊया. स्टेशनरी. स्टेशनरी तुमचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे मित्रांनो, आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून कुठे येणार, तो तुमच्या एक्सपेंडिचरला येणार. टू स्टेशनरी. स्टेशनरीला पण मला वाटते काय ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला जाऊ द्या. 24,000. ओके. त्यानंतर स्टेशनरी नंतर काय, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट ही तुमची गुंतवणूक आहे किंवा तुमची असेट आहे, आणि म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट किती रुपये फिक्स डिपॉझिट, 7 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट. मालमत्ता आहे तुमची, तुमच्या ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजची असलेली ती फिक्स डिपॉझिट आहे. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन. वर्षाच्या शेवटी, जसं मी सुरुवातीला सांगितलं, वर्षाच्या सुरुवातीला किती पैसे होते तुमच्याकडे रिसिप्ट साइडला दिले, आणि वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ते पेमेंट साइडला आहे. हे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक तुमच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार. कॅश इन हँड वर्षाखेरीस शिल्लक 20,000 रुपये, हातातली शिल्लक. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक वर्षाखेरीस हातातली शिल्लक 2,25,000 रुपये. 2,25,000. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमच्या पेमेंट साइडचं सुद्धा पोस्टिंग पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या टप्प्यातली माहिती बघू. या ठिकाणी त्यांनी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, आणि या चार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्या तारखा दिलेल्या आहेत. 1/4/2019 आणि 31/3/2020. वर्षाच्या सुरुवातीला हे बॅलन्सेस आहेत, वर्षाच्या शेवटी हे बॅलन्स. एका एकाचा परिचय घेऊ. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे 7 लाखाचे बुक्स आहेत, तर वर्षाच्या शेवटी पण 7 लाखाचे. आता बघा या ठिकाणी तुमच्याकडे नवीन बुक्स किती खरेदी केले तुम्ही, 64,000. मग वर्षाच्या सुरुवातीला जर तुमच्याकडे 7 लाखाचे बुक्स होते आणि नवीन जर तुम्ही 64,000चे खरेदी केले, तर 7,64,000 व्हायला पाहिजे. पण त्यांचं म्हणणं आहे की वर्षाच्या शेवटी पण 7 लाखाचे हरकत नाही. याचा अर्थ हे तुमचे बुक्स डिप्रिशिएट झाले असतील, कन्झ्युम झाले असतील, वापरले गेले असतील. याला काय म्हणायचं आपण, लेस कन्झ्युम म्हणा, कन्झ्युम किंवा त्याला डिप्रिसिएशन पण तुम्ही म्हणू शकता. बरोबर 64,000चे तुम्ही बुक्स वापरले, आणि म्हणूनच तुमचे बाहेर बुक्स किती राहतात, 7 लाखाचे राहतात. बाहेर किती राहतात, 7 लाखाचे. त्यांनी सांगितले 7 लाख सुरुवातीला, 7 लाख शेवटी. मग हे जे काय कन्झ्युम झाले किंवा वापरले तुम्ही ते बुक्स, हा एक प्रकारचा घसारा आहे, झीज आहे, डिप्रिसिएशन आहे मित्रांनो. आणि म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट तुमच्या इन्कम आणि एक्सपेंडिचरचा डेबिट साइडला या ठिकाणी तुम्ही लिहायचा. काय लिहिणार, टू बुक्स कन्झ्युम असं लिहा, किंवा मग तुम्ही त्याला डिप्रिसिएशनही म्हणू शकता. आणि ते 64,000 त्या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतील. अशा पद्धतीनं बुक्सची ऍडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. त्यानंतर बघा फर्निचर म्हटलेलं आहे. सुरुवातीला किती रुपयाचं फर्निचर आहे तुमच्याकडे, 3,19,000, 3,19,000. आणि वर्षाच्या शेवटी किती फर्निचर राहिलंय, 3 लाख. पण आपण नवीनही फर्निचर घेतलेलं आहे. इथं पहा, तुम्हाला या ठिकाणी फर्निचरच्या संदर्भातल्या काही गोष्टी बॅलन्स शीटच्या असायला पाहायला मिळतील. हे पहा, फर्निचर इथं जुनं तुमचं किती रुपयाचं आहे, 3,19,000. मी इथं लिहून घेतो, जुनं फर्निचर 3,19,000. नवीन कितीचं खरेदी केलंय, 55,000. मग 3,19,000 अधिक 55 याची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला एकूण फर्निचर कळेल. इथं तुमच्यासाठी मी करून दाखवतो. 3,19,000 अधिक नवीन फर्निचर 55,000. दोघांची मिळून बेरीज केली तर किती येते पहा, 9 आणि 5 14, चला 1 5 6 7, बरोबर. आणि 3,74,000 एवढं तुमचं फर्निचर होतं.
पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेवटी फर्निचर कितीचं शिल्लक राहायला पाहिजे, फक्त 3 लाख। याचा अर्थ काय होतो, जर शेवटी तुमच्याकडे 3 लाखाचंच फर्निचर राहिलं पाहिजे, याचा अर्थ फर्निचरवर डिप्रिसिएशन तुमचं 74,000चं बसतं मित्रांनो। ही कोणतीही दिलेली माहिती नाही, पण तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला, जी काय तुटकी माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे तुम्हाला तुमचं डोकं चालवायचं। वर्षाच्या सुरुवातीला जर 3,19चं फर्निचर आहे, नवीन तुम्ही 55,000चं फर्निचर घेता, तर एकूण फर्निचर होतं 3,74,000। मग असं काय घडलं की जेणेकरून वर्षाच्या शेवटी तुमचं फर्निचर फक्त 3 लाखाचंच राहते? म्हणजे याचा अर्थ 74,000 रुपये एवढं तुमचं डिप्रिसिएशन तुमच्या फर्निचरवर आहे। मग ते तुम्ही इथे लिहा। काय करणार, डिप्रिसिएशन म्हटलं की आपल्या फर्निचर मधनं ते वजा करायचं। किती? 74,000। काय जास्त लोक चालवायचं नाही। आणि बाहेर तुमचं जे काय आहे फर्निचरची टोटल, ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3 लाख रुपये घेऊन टाकायचे। या पद्धतीने 3 लाखाचं तुमचं फर्निचर उरलं। आता डिप्रिसिएशन तर दुसरा इफेक्ट कुठं करणार मित्रांनो, तर तुमच्या एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला। काय लिहिणार तुम्ही तुमच्या एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला? तर तुम्ही तिथे लिहिणार टू डेप्रिसिएशन। फर्निचरवरचे डेप्रिसिएशन कंसात तुमच्या माहितीसाठी फर्निचर लिहा आणि अमाऊंट किती लिहाल? 74,000। अमाऊंट किती लिहाल? 74,000। ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल अशी मी कल्पना करू शकतो, थोडस इथं बोर्ड मध्ये काहीतरी इश्यू आहे, हरकत नाही। टू डेप्रिसिएशन आणि फर्निचर आपण तिथे 74,000 लिहितो। ते 74,000 कसं आलं होतं त्याचं कॅल्क्युलेशन मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे। इथलं 74,000 फर्निचर मी या ठिकाणी लिहून टाकतो। आता फर्निचरचा विषय संपला। त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसत असेल मित्रांनो, तर बिल्डिंग फंड 10 लाखाचा सुरुवातीला होता आणि शेवटी किती झाला, फक्त प्रश्न त्याने प्रश्न चिन्ह टाकलेले। आपण करू शकतो त्या गोष्टी, पहा कशा करायच्या। अगदी सोपं। तर इथं तुमच्याकडे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड म्हणून मी 2,50,000 डायरेक्ट बाहेर लिहिलं होतं, पण ते बाहेर मला लिहायचं नव्हतं, आय मीन लिहायला नाही पाहिजे। आतमध्ये तुमच्याकडे जुनं डोनेशन आहे बिल्डिंग फंडाचं। आता तुम्ही नवीन किती आलं तुमचं? 2,50,000। मग ओल्ड व्हॅल्यू सुद्धा मला इथं आतमध्ये 10 लाखाची लिहिली पाहिजे। किती लाखाची लिहिली पाहिजे? 10 लाखाची, कारण ते ऑलरेडी 10 लाख दिलेले माहितीमध्ये, ते 10 लाख ऑलरेडी आहे, बरोबर। मग त्या 10 लाखामध्ये हे 2,50,000 मी ऍड करतो। याचा अर्थ आधीचा माझ्याकडे बिल्डिंग फंड किती होता? 10 लाखाचा, आणि डोनेशन नवीन किती मिळालं? 2.5 लाखाचं। म्हणजे टोटल माझ्याकडे बिल्डिंग फंड कितीचा झाला? तिथेच थोडीशी ऍडजस्टमेंट केलेली आहे, तुम्ही समजून घ्या। आधीचं बिल्डिंग फंड 10 लाखाचा होता आणि नंतर ऍडिशन झालंय त्याच्यामध्ये 2,50,000 जे आपण कॅपिटल इन्कम म्हणून ट्रीट केलं, तर मिळून माझा बिल्डिंग फंड किती होतो? 12,50,000। विशेष काय त्याच्यात डोकं चालवायचं काम नाही। त्यानंतर फिक्स डिपॉझिट। आधी माझ्याकडे वर्षाच्या सुरुवातीला 9,10,000चं फिक्स डिपॉझिट होतं, बरोबर, आणि त्यांच्या सांगण्यावर नवीन फिक्स डिपॉझिट 7 लाखाचं झालेलं आहे। इथं सुद्धा मला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल। आता ती ऍडजस्टमेंट मी कशी करतो तुम्ही पहा, काय विषय त्याच्यात नाही। मग हे फिक्स डिपॉझिट आहे ते माझ्याकडे 7 लाखाचं होतं, सॉरी जुनं फिक्स डिपॉझिट आधी घेतलं पाहिजे। जुनं फिक्स डिपॉझिट किती आहे? 9,10,000, ते आधी लिहितो मी। तर जुनं फिक्स डिपॉझिट 9,10,000, बरोबर, आणि ऍड न्यू, हे थोडं बघायला मी मगाशी विसरलो। ऍड न्यू किती रुपयाचं नवीन फिक्स डिपॉझिट आहे? तर ते 7 लाख। मग 7 लाख अधिक 9,10,000 म्हणजे माझ्याकडे एकूण डिपॉझिट येणार 16,10,000। हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या। जुनं फिक्स डिपॉझिट कुठं आहे? जुनं फिक्स डिपॉझिट या कॉलम मध्ये इथे दिलेले 9,10,000 आणि नवीन फिक्स डिपॉझिट किती आहे? तर 7 लाखाचं दिलेले ते ऑलरेडी। मग जुन्यामध्ये नवीन ऍड करायचं आणि टोटल आपलं फिक्स डिपॉझिट किती होणार? 16,10,000। ठीक आहे, काय त्याच्यात विशेष डोकं चालवायचं काम नाही। त्याच्यानंतर शेवटचा आकडा आहे कॅपिटल फंड।
कॅपिटल फंड किती आहे 10,37,000. तो कॅपिटल फंड इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मला लिहावा लागेल. कॅपिटल फंड इनर कॉलमला लिहितो त्याला मी 10,37,000. 10,37,000. त्याच्यामध्ये मला सरप्लस ऍड करावा लागेल, डेफिसिट आला तर तो वजा करावा लागेल, मायनस करावा लागेल. ते आपल्या उत्तरावर अवलंबून राहते. बर, पहिली ऍडजस्टमेंट आपण केली आहे का पहा बरं. 50% डोनेशन मधून बिल्डिंग फंडासाठी काढलेले आहोत, म्हणून बिल्डिंग फंडामध्ये त्याचे 5 लाख मधून 2.5 लाख टाकलेले आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हटलेले किती रुपये 5,300. आता बघा सबस्क्रिप्शन इन्कम साइडला या. तुम्हाला मिळालेलं सबस्क्रिप्शन 30,000 आहे, ऑलरेडी आपण पोस्ट केलेलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 5,300 आउटस्टँडिंग आहे. मग या ठिकाणी मी इथं ऍड करतो, ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300. म्हणजे इथं किती होईल बाहेर 35,300. किती होईल 35,300. एकूण माझ्याकडे 30,000 सबस्क्रिप्शन वर्गणी पोटी जमा झाले मित्रांनो, लक्षात घ्या. आणि 5,300 येणं बाकी आहे, ते ऍड केलं. आणि जे येणं बाकी आहे ते मला माझ्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहावं लागणार. कुठे लिहावं लागणार? असेट साइड. आता आपल्याकडे एक संकल्पना असते, आउटस्टँडिंग म्हटलं की लायबिलिटी झाली. आपण विचारच नाही करत की हे आउटस्टँडिंग इन्कम आहे का आउटस्टँडिंग खर्च आहे. तर लक्षात घ्या, हे आउटस्टँडिंग इन्कम आहे सबस्क्रिप्शन, आणि म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. 5,300. 5,300. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीकडे लक्ष ठेवा. 5,300. अशा पद्धतीनं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे, लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज करा. आपण ऑलरेडी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला काही त्याची व्यवस्था करायची गरज नाही. आपलं ते काम ऑलरेडी झालेलं आहे. ह्या पद्धतीनं तुमचं पोस्टिंग, ब्लॉक मधल्या गोष्टी आणि लिस्टेड ऍडजस्टमेंट अशा तिन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. आता आपल्याला क्लोजिंग करायचंय, म्हणजे याची टोटलिंग करायचं आणि काम आपलं संपवायचं. तर त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर सगळ्यात पहिल्यांदा क्लोज करायचा, आणि तो इन्कम अँड एक्सपेंडिचर क्लोज झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सरप्लस येईल, डेफिसिट येईल, जे काही येईल त्या पद्धतीनं आपण उत्तराची पुढची दिशा ठरवणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी अकाउंट क्लोज करताना जो तुमचा नेहमीचा नियम आहे, वरती एक सिंगल रेष मारायची, खाली डबल रेषा मारायच्या, आणि मोठ्या बाजूची टोटल पहिली करायची. आता या ठिकाणी इथं 10 लाखाचा हा आकडा आहे, पण या ठिकाणी हे 11 लाख 2.5 लाख वगैरे आहेत. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे क्रेडिट साईडची टोटल मोठी असणार आहे. तर क्रेडिट साईडची टोटल आधी आपण करून घेऊ. ओके, तर क्रेडिट साईडची टोटल करतो मी. पहा, तुम्ही सुद्धा तुमच्या पातळीवर टोटल करा. टोटल साठी कोणावरही अवलंबून राहायचं नाही. स्वतःची टोटल स्वतः करायची. याच गोष्टी असतात त्या तुम्हाला अकाउंटन्सी मध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. तर या पद्धतीनं या साईडची टोटल 17,45,300 रुपये येते मित्रांनो. तीच टोटल तुम्हाला या ठिकाणी लिहिली पाहिजे. 17,45,300 टोटल स्वतःच्या स्वतः खात्री करून घ्या, कारण तेच व्यवस्थित तुमचा सराव झाला पाहिजे. आता त्याच्यातून याची ते टोटल करायची आणि मग याच्यातून ते वजा करायचं. अर्थात क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे ना, ते सरप्लसची निशाणी आहे, किंवा ह्याला आपण प्रॉफिट म्हणतो. पण प्रॉफिट असा शब्द आपल्याला उच्चारता येणार नाही. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं काम आपण करतो. आता हे बघा, हे 10 लाख आहेत, हे 50,000, हे 24, हे 64, हे 74. बरोबर, 10,50,000 इथे लिहितो मी. त्याच्यानंतर 24 आणि 64 म्हणजे 88,000 येतील. ओके, आणि 74.
0 0 0 8 आणि 4 12 चला 1 7 आणि 8 15 आणि 5 20 21 2 12,12,000 येतं. त्यांची वजाबाकी करू. 17,45,300 वजा 12,12,000 आणि मग त्या पद्धतीनं 5तून 2 गेले 3 इथं 4तून गेले 3 7तून 2 गेले 5. तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 5,33,300 असा सरप्लस येतो. टू सरप्लस. ओके, सरप्लस कॅरी डाऊन 5,33,300 असा हा राहतो सरप्लस. सरप्लस याचा अर्थ मला झालेला आहे हा प्रॉफिट एक प्रकारचा. जो सरप्लस आहे तो सरप्लस मला माझ्या जी कॅपिटल फंड आहे त्याच्यामध्ये असा ऍड करावा लागेल. जर डेफिसिट आला असता तर मी तो वजा केला असता. सरप्लस 5,33,300 आणि या सरप्लसची आणि याची टोटल मला बाहेर लिहावी लागेल. 7 3 10 3 3 6 1 7 काही नाही, हे 15 म्हणजे हे 15,70,000 15,70,300 असं याचं टोटल येतं. आणि मग सगळ्यात शेवटी मला बॅलन्स शीटची टोटल या ठिकाणी करावी लागेल. तुम्ही सुद्धा तुमच्या पातळीवरती टोटल करा. हे उदाहरण लाईव्ह मी तुमच्या समोर करतोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर मला यादी माहित नाही, त्याच्यामुळे शांतपणे तुम्ही हे 15,70,300 अधिक 40,000 अधिक हे 12,50,000 याचा लक्षात घ्या. त्या तिघांची टोटल करू आपण या ठिकाणी. 15,70,300 40,000 आणि 12,50,000. ओके, 0 0 300 पुन्हा 0 7 आणि 4 11 11 आणि 5 16 चला 1 5 7 8 तर येतं 28,60,300 28,60,300 आणि इतकीच टोटल पलीकडच्या साईडची म्हणजे तुमच्या असेट साईडची पण आली पाहिजे आणि ती येतेच. बघा, तुम्ही स्वतः करून पहा, तुमच्या लक्षात येईल. काम जर तुमचं परफेक्ट असेल तर टोटली मॅच होणार. $28,60,300 दोन्ही बाजूची टोटल व्यवस्थित येते मित्रांनो. अशा पद्धतीने हे एक बोर्डाचं उदाहरण तुमच्यासाठी मी पूर्ण केलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही हे जर व्यवस्थित पुन्हा एकदा पाहिला हा व्हिडिओ तर तुमची निश्चितपणे जी काही अडचण आहे ती दूर होईल. एका व्हिडिओतून तुम्हाला तो टॉपिक समजण्यासाठी मदत होईल. पण जर तुम्हाला या चॅप्टरवर आणि अकाउंटन्सीवर स्वतःचं प्रभुत्व नेतृत्व जर जमवायचं असेल तर प्रॅक्टिस करा, अधिकाधिक प्रॅक्टिस करा. काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर ते निश्चितपणे माझ्यासारख्या किंवा माझ्यापर्यंत ते पोहोचवा. आणि तुम्हाला या 3 व्हिडिओज मधून मी मराठीतून हे व्हिडिओ प्रथमच रेकॉर्ड केलेले आहेत. काही मित्रांचा आग्रह असतो आणि मी अपेक्षा करतो की हे व्हिडिओज तुम्हाला आवडतील. याला तुम्ही पसंती द्या, लाईक करा आणि तुमच्या अनेक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा ज्यांना एनपीओ सारखा चॅप्टर समजायला मदत होईल. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं म्हणजे ऍक्च्युली त्याचा प्रसार केला तर त्यांना ती मदत झाली तर ते आपल्या कामाचं सार्थक राहील. एवढं बोलून मी या ठिकाणी हे 3 व्हिडिओची जी काही सिरीज तुमच्यासाठी केली ही थांबवतो. पुन्हा एकदा अशाच एका नवीन चॅप्टरला घेऊन तुमच्यासाठी मी पुन्हा उपस्थित राहीन. मराठीतून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. अर्थातच तुम्हाला ते किती आवडते, किती ते तुम्ही ते पसंतीवर उतरते त्यावरच ते मराठीतले रेकॉर्डिंग यापुढे कंटिन्यू राहील. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. अपेक्षा करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू.